डेंग्यू, मलेरिया, साथीचे आजार, सर्दी, ताप, फंगल इन्फेक्शन, पेशा कमी होणं असे अनेक आजार ऋतू बदलला की आपल्या घरात कधी प्रवेश करतात हे आपल्याला कधीच कळत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? पावसाळा सुरू झाला की बाहेर छान गारवा असतो. गरमागरम चहा आणि भजी खायला जशी मज्जा येते ना, याच पावसाळ्यात आपल्या घरात अशा 3 गोष्टी पण अंगात ताप आणतात, अंगाची खाज वाढवतात आणि आपल्या दवाखान्याचा खर्चही वाढवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपे आणि घरच्या घरी करता येणाऱ्या उपायांबद्दल बोलणार आहोत. अंगावर लाल चट्टे, भयंकर खाज सुटली तर काय करायचं? पावसाळ्यात डास चावून येणारा ताप आणि अशक्तपणा कसा पळवायचा? घरच्या घरी होणारी सर्दी, खोकला आणि ताप काही काढ्याने कसा घालवायचा? या सगळ्या गोष्टींवर आपल्या स्वयंपाकघरातील काही सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. मंडळी, पावसाळ्यामध्ये कपडे नीट वाळत नाहीत किंवा अंगावर घाम राहतो. यामुळे काखेत, जांघेत किंवा पायाच्या बोटांमध्ये लाल लाल चट्टे पडतात आणि त्या ठिकाणी भयंकर खाज सुटते. पहिला सोपा उपाय सगळ्यांना माहिती आहे, कडुनिंब म्हणजे जंतूंचा शत्रू. मुठभर कडुनिंबाची पाने घ्या, ती स्वच्छ धुवून बारीक वाटून त्याची चटणीसारखी पेस्ट बनवा. त्या पेस्टमध्ये एक शुद्ध खोबरेल तेल टाका. ही पेस्ट जिथे खाज किंवा चट्टा आहे तिथे 2-3 दिवस लावा आणि 20 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवून टाका. अंगाची खाज आणि जळजळ एका दिवसात शांत व्हायला मदत होते. दुसरा आणि सोपा उपाय आहे हळद आणि रोज वॉटर म्हणजेच गुलाबाचं पाणी. जर कडुनिंब मिळाला नाही तर काय करायचं? आपल्या घरात हळद तर असतेच. अर्धा चमचा हळदीत थोडे पाणी किंवा रोज वॉटर म्हणजेच गुलाबाचं जे पाणी मिळतं त्याची पेस्ट बनवा. खाजेच्या जागेवर लावा. हळद जंतू मरण्याचे काम करते आणि आपल्या खाजेपासून आपल्याला आराम मिळतो. हे 2 अगदी सोपे घरच्या घरी करता येणारे उपाय आहेत. काळजी काय घ्यायची? ओले कपडे कधीही पावसाळ्यात घालू नका. पूर्ण स्वच्छ वाळलेले कपडे घालायचे. अंघोळ झाल्यावर सुक्या टॉवेलने अंग पूर्ण वाळवा. घरातील कोणाचाही टॉवेल एक्सचेंज करून वापरू नका. वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. आता दुसरी मोठी अडचण म्हणजे पावसाळ्यातले डास. आपल्या आवराभोवती, कुंड्यांमध्ये किंवा उघड्या भांड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. तिथे खूप डास होतात आणि पावसाळ्यात डासाचा त्रास प्रचंड होतो. याचे सिम्पटम्स काय असतात? अचानक जोरात ताप येतो, डोके डोळे खूप दुखतात, अंगातील ताकद म्हणजेच रक्तातील ताकद कमी होते आणि माणूस अंथरुणाला खिळतो. डेंग्यू, मलेरियामध्ये ताप आल्यानंतर काय होतं? अशक्तपणा येतो, भयंकर अशक्तपणा येतो, रक्तातल्या पेशी कमी होतात. अशा वेळेस काय करायचं? पपईचे 1-2 ताजे पानं आणायचे, ते स्वच्छ धुवून खलबत्त्यात ठेचून त्याचा 1 ते 2 चमचे रस काढायचा. हा रस दिवसातून एकदा प्यायल्याने अंगातील ताकद आणि रक्तातील पेशी वाढण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार डासांच्या तापावर हा आजवरचा सर्वात मोठा घरगुती उपाय मानला जातो. आणि अजून एक म्हणजे नारळ पाणी. तापाच्या दिवसात रुग्णाला खूप अशक्तपणा येतो. अशा वेळी दिवसातून 1 नारळ पाणी प्यायला द्या. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघते. आता काळजी काय घ्यायची? घराभोवती किंवा गच्चीवर कुठेही गलिच्छ किंवा उघडे पाणी साचू देऊ नका. संध्याकाळच्या वेळी अंगावर पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, म्हणजे डास चावणार नाही. आता आजीबाईच्या बटवातला सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजेच जादुई काढा. सर्दी, खोकला, साथीचा ताप या सगळ्या गोष्टीवर एक घरगुती काढा आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचा असेल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यामुळे किंवा हवेतील गारव्यामुळे गल्लीत, घरोघरी सर्दी, खोकल्याची साथ वाढते. सर्दी, खोकला आणि साथीच्या तापात तो रामबाण उपाय ठरतो. काढा कसा बनवायचा? 1 ग्लास पाणी घ्यायची, 5-6 तुळशीची पानं घ्यायची, 1 छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि चिमूटभर हळद. हे सगळं एकत्र करून पाण्यात उकळायचं. 1 ग्लास पाणी असेल त्याचं अर्धा ग्लास करायचं, इतकं ते उकळू द्यायचं. त्यानंतर ते गाळून गरम असताना चहासारखं प्यायचं. आयुर्वेदानुसार हा काढा प्यायल्याने घशातील खवखव, खोकला आणि छातीतील कफ लवकरात लवकर कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात नळाचे पाणी नेहमी उकळून थंड करून मगच प्या. पाणी उकळल्यामुळे पोटाचे अर्धे आजार तिथल्या तिथे संपतात. तर मंडळी, पावसाचा आनंद घ्या आणि सोबत स्वतःच्या आरोग्याची ही सोपी काळजी घरच्या घरी घेऊ शकता. हे सगळे आपण आज बघितलेले उपाय तुम्हाला घरच्या घरी मदत करतात. पण जर 3 दिवसांपेक्षा जास्त ताप राहिला किंवा अंगावर खूप जास्त पुरळ आले किंवा जास्त खाज सुटली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं. आपल्या घरातल्यांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान टिप्ससोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.